तर मतदान प्रक्रियेवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मार्करनं लावलेली शाई 10 मिनिटात निघते। थिनरनं पुसल्यास शाई पूर्णपणे निघून जाईल। मुंबईतल्या प्रभादेवी मधील प्रकार मतदारानं आणला समोर। तर दादरच्या छबिलदास स्कूल परिसरातील मतदाराची शाई निघत असल्याची तक्रार। मतदानानंतर एका लिक्विडनं शाई पुसली जाते। रुपाली चाकणकरांकडून व्हिडिओ दाखवत आरोप। चाकणकरांकडून धायरी फाट्यावरच्या बूथवरचा व्हिडिओ जो आहे तो दाखवत बोगस मतदानाचा आरोप करण्यात आला। मतदानानंतर माझ्या बोटावर लावलेली शाई पुसली गेली नाही। बोटाला शाई लागत नसेल तर ती संबंधित अधिकाऱ्याची चूक। विनोद तावडेंची प्रतिक्रिया। मुंबईत मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। बोटावर लावण्यासाठी मार्कर पेन वापरला जात असल्याचा दावा। केंद्रीय निवडणूक आयोग वापरतो 30 शाई वापरली। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची प्रतिक्रिया। तर पाडू यंत्राचा 2004 पासून वापर होतोय, आम्ही नाही आणलं, वाघमारे यांची माहिती। ईव्हीएम वर बटन दाबल्यानंतर लाईटच लागली नाही। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंचा आरोप। अंकुश काकडेंनी अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला। पुण्यात 5 वेळा बटन दाबल्यानंतर लाईट लागण्याचा प्रकार होतोय। लाईट लागत नाही, मतदारानं आक्षेप नोंदवला। अमरावतीत चुकीच्या पद्धतीनं ईव्हीएम मशीन लावल्या। अ ब क ड अशा पद्धतीनं ईव्हीएम मशीन लावायला हव्या होत्या, मात्र ड क ब अ अशा पद्धतीनं ईव्हीएम मशीन लावल्याचा अभिजित अडसूळ यांचा आरोप। मशाल चिन्हासमोरील बटन दाबलं जात नसल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशेंचा आरोप। मुंबईतल्या धारावीतील वॉर्ड क्रमांक 184 मधील प्रकार।